जसं की तुम्हाला माहीतच आहे, वाटाण्यामध्ये भरपूर फायबर असते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते आणि सोबतच पचनक्रियासुद्धा सुधारते आणि त्यासोबतच वजनसुद्धा नियंत्रित राहते. अशा कितीतरी गोष्टी आहेत जे कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तातील साखरेचे प्रमाणसुद्धा कमी करते आणि त्यासोबतच डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान असते. तर म्हणूनच मी इथे बनवलेली आहे वाटाण्याची भाजी. तर तुम्ही बघत असाल इथे बारीक वाटाण्याची, गावठी वाटाण्याची मी भाजी केलेली आहे. तर चला तर मग जास्त वेळ न गमावता व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी बारीक वाटाणे घेतलेले आहेत, गावठी वाटाणे आहेत ते. तर ते बारीक 1 वाटी वाटाणे इतके घेतलेले आहे. आता सोबतच येते मी रात्रभर तुम्ही भिजत घालून ठेवू शकता किंवा मग तुम्ही असंही लावलं कुकरला तरीसुद्धा ते शिजतं. तर इथे मी छान असे वाटाणे धुवून घेतलेले आहे कुकरमध्ये टाकून आणि आता लागेल तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे. खूप जास्त पाणी इथे टाकायचं नाही आहे, नाहीतर मग वाटाणे ते शिजत नाहीत बरोबर आणि मग ते असे पाणी खूप जास्त होतं. आणि सोबतच मी इथे 1.5 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे. तर छान असं तुम्ही बघू शकता, खूप जास्त असं पाणी नाही आहे, 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता हे कुकरला लावून छान मी गॅसवरती ठेवून देणार आहे आणि आपल्याला सोबतच इथे 4-5 शिट्ट्या इतक्या काढून घ्यायच्या आहे. खूप जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या नाही आहे, नाहीतर मग काय होते वाटाणे खूप जास्त शिजून जातात आणि मग ते खायलासुद्धा टेस्टी लागत नाही. तर मी इथे 4 शिट्ट्या इतक्या काढून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त हे दाणे मी शिजवलेले नाही आहेत म्हणजे वाटाणे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल या पद्धतीने शिजलेले आहेत. खूप असं जोरसुद्धा नाही लावावं लागत आहे त्याला असं मॅश करायला आणि खूप असं कडक पण नाही आहेत, म्हणजे मीडियम शिजलेले आहेत. तर याच पद्धतीने आपल्याला हे वाटाणे शिजवून घ्यायचे आहे आणि मी हे वाटाणे आता शिजवून घेतलेले आहे. आता त्यासोबतच हे मी बाजूला करून ठेवून देणार आणि मग नंतर इथे मी जी भाजीची तयारी केली आहे ते तुम्हाला दाखवते. तर 1 कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो मीडियम आकाराने कापून घेतलेला आहे. सोबतच इथे 2 पानं जी आहे ते कढीपत्त्याची घेतलेली आहे. एक टमाटर घेतलेला आहे मीडियम साईजचा कापून घेतलेला आहे. त्यासोबतच 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर मसाल्याची जी भाजी करतो आपण, तर त्याच्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या वापरत नाहीत, पण आता मी 2-3 इथे वापरलेल्या आहेत. तर त्यासोबतच हा मसाला वापरलेला आहे. तर हा मसाला मी आधीच बनवून ठेवलेला आहे, तर तोच इथे मी वापरणार आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही करायची नसेल तर तुम्ही इथे मसाला नाही वापरला तरी चालेल. तर तेल मी इथे आधीच तापायला ठेवलेलं होतं, तर त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी छान आपली फुटली की त्याच्यामध्ये आपण टाकूया कांदासुद्धा व्यवस्थित 2-3 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण मिरची आणि कढीपत्ता जो आहे तो टाकून देऊ आणि मग नंतर त्यालासुद्धा 2-3 मिनिटे छान परतून घेऊ आणि थोडं आपल्याला सावकाश करायचं आहे, कारण कढीपत्ता जो आहे तो असा तडतड करतो, तुम्हाला माहीतच असेल. तर मग ते अंगावर येते आणि मग ते भाजण्याची शक्यता असते. तर म्हणून थोडं हळू टाकायचं आणि टाकल्यानंतर 2 मिनिट थांबायचं आणि इथे आता छान मी असा परतून घेतलेला आहे कांदा, मिरची आणि कढीपत्ता. तर सोबतच आता मी इथे मसाला टाकलेला आहे. तर मसाला इथे आपल्या आवडीप्रमाणे टाकायचा आहे. जर तुम्हाला ग्रेव्हीची भाजी करायची असेल तर तुम्ही इथे मसाल्याचा वापर करा. जर तुम्हाला ग्रेव्हीची भाजी नसेल करायची असेल तर तुम्ही इथे मसाल्याचा वापर नका करू. तर मी इथे ग्रेव्हीची भाजी करणार आहे, त्यामुळे मी इथे मसाला वापरलेला आहे आणि मसाला मी आधीच भाजूनच बनवलेला होता, त्यामुळे इथे मी जास्त शिजू दिलेला नाही आहे. तर आता मला थोडा मसाला कमी वाटला म्हणून त्यामुळे मी आणखी 1 चम्मच इतका मसाला टाकलेला आहे. तर आता याला छान व्यवस्थित परतून घेणार आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी टमाटर टाकणार आहे. टमाटरला सुद्धा 2 मिनिट आपण हलवून घेऊया आणि मग नंतर आपले जे मसाले आहेत, मसाले मी कोणते ॲड करणार नाही, बेसिक मसाले म्हणजे आपले मिरची पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ, बस एवढंच ॲड करणार आहे मी. तर हे सगळं टाकून याच्यामध्ये मी फिरवून घेणार आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकणार आहे. तर आता 2 चमचे मी इथे तिखट टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाका आणि अर्धा चम्मच इथे हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. खूप जास्त तिखट नाही आहे तिखट, म्हणून मी इथे 2 चमचे टाकलेले आहे आणि सोबतच 1 चमचा इतकी मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. तर याला आता छान मी व्यवस्थित फिरवून घेते आणि टमाटर इथे आपले शिजलेले नाही आहेत, तर त्यामुळे मी झाकण ठेवूनच एक वाफ त्याची काढून घेते, म्हणजे टमाटर छान आपले असे सॉफ्ट होतील आणि ते असं दाताच्या खाली आल्यानंतर कच्चंसुद्धा लागणार नाही आणि वरती पोहसुद्धा राहणार नाही. कारण कच्चं टमाटर राहिलं इथं आपले टमाटर जर छान शिजलं नाही तर ते रस्त्यामध्ये असे वरती पोहतात. तर त्यामुळे मी झाकण ठेवून इथे 5 मिनिट वाफवून घेणार आहे. तर आता इथे आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय
मस्त असं छान तेल सोडलेलं आहे कढईला आणि सोबतच छान असं सगळ्या भाज्या ज्या आपण टाकलेल्या आहेत त्या शिजलेल्या आहेत। एकदा हे छान आपण असं मिक्स करून घेऊया, छान हलवून घेऊया। कुठेही इथे तडायला लागलेलं नाही आहे, तर लक्षात घ्यायचं कमी गॅसवरतीच आपल्याला हे सगळे प्रोसेस करायची आहे। कमी गॅस कुठेही तडायला लागलं नाही पाहिजे, नाहीतर मग ते जळल्यासारखा त्याचा टेस्ट येतो आणि ते भाजीसुद्धा खायला छान वाटत नाही। तर आता याच्यामध्ये मी वाटाणे टाकलेले आहेत आणि वाटाणे छान असं मी मिक्स करून घेते आणि मग नंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। तर आता मी इथे 2 ग्लास इतकं पाणी ॲड करणार आहे आणि त्यानुसारच मी इथे मसालासुद्धा टाकलेला होता, कारण घरी कॅन्डिडेट जास्त आहे आणि आमच्या घरी ना इथे कोणतीही भाजी बिना ग्रेव्हीशिवाय खात नाही, म्हणून इथे मला ग्रेव्ही करावीच लागते। ते वाटाणे असो, चणे असो, कोणतेही कडधान्य असो, त्याला ग्रेव्ही करावीच लागते, फक्त मोठला आम्ही करत नाही। तर आता बघू शकता इथे व्हिडिओमध्ये खूप जास्त अशी पातळ ग्रेव्ही केलेली नाही आहे, मीडियम साईजची इथे ग्रेव्ही केलेली आहे। आणि जर पाण्याला छान अशी कड आली ना, एक उकड आली ना, तर छान असा रस्सा जो आहे तो आपला असा छान दाटसर येतो, दाट येतो आणि मग ते ग्रेव्हीसुद्धा खायला खूप छान लागते। तर इथे बघू शकताय ग्रेव्हीला छान अशी उकड आलेली आहे आणि सोबतच उकड आली ना, तर इथे आपल्याला 5 मिनिट कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे, नाहीतर मग ते ना ग्रेव्ही जी आहे ते पाणी पाणी चव लागते त्याची। तर इथे बघू शकता या पद्धतीने माझी ही वाटाण्याची जी भाजी आहे ते पूर्णपणे तयार झालेली आहे। आता सोबतच इथे सांबार टाकायचा आहे फक्त आपल्याला, तर 5 मिनिट इथे आधी आपण शिजू देऊया आणि मगच नंतर इथे आपण सांबार टाकून छान व्यवस्थित मी तुम्हाला सर्व करून दाखवते। तर व्हिडिओमध्ये बघत असाल इथे खूप जास्त अशी पातळ ग्रेव्ही केलेली नाही आहे आणि तसंही आमच्या घरी पातळच ग्रेव्ही खाते, त्यामुळे मी थोडं मीडियम ठेवलेलं आहे। आता इथे मी गॅस जो आहे तो बंद केलेला आहे आणि आता सांबार टाकून याला एकदा फिरवून घेते आणि मग नंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते। तर भाजीला तुम्ही बघत असाल इथे तेलसुद्धा व्यवस्थित बरोबर झालेलं आहे आणि तसंही रश्श्याच्या भाजीला ना तेल हवंच असतं, नाहीतर मग ते पांढरी पांढरी भाजी दिसते, त्यामुळे मी थोडं तेल अर्धा चम्मच इतकं जास्त तेल टाकलेलं आहे। जे आपलं बुटलं राहते ना त्या बुटल्याने मी टाकलेलं आहे, 2.5 बुटले इतकं तेल टाकलेलं आहे। तर आता इथे भाजी आपली पूर्णपणे तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता इथे मी एका वाटीमध्ये तुम्हाला काढूनसुद्धा दाखवत आहे। खूप मस्त भाजी झालेली आहे, रस्सासुद्धा खूप छान झालेला आहे, तेलसुद्धा भाजीला छान उमटलेलं आहे आणि सोबतच खायलासुद्धा खूप टेस्टी असते। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की माझी ही बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते, आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ते सुद्धा मला कमेंट करून सांगा माझ्या पद्धतीने बनवून बघितलेली तुमची रेसिपी कशी झाली आहे ते। तर इथे छान अशी रेसिपी माझी तयार झालेली आहे आणि खरंच खूप हे भाजी टेस्टी लागते। तर तुम्हीसुद्धा हे गावठी वाटाणे असो किंवा कोणतेही वाटाणे असो त्यापासून तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हसत राहा, खेळत राहा, स्वस्थ राहा आणि असेच भरभरून माझ्या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।